आपण चाललेलो आहे चौकीत आलेलो आहे. हॅलो जी, जय श्रीराम, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. सो वाजलेले आहेत आत्ता 11. उरकलेला आहे. काल लॉग आला नाही, समहाव लय गडबड होती. आता सीन असा आहे, एवढा आठवडा लय गडबड चालू आहे आपल्या मागं. तुम्हाला तर माहितीच, आता कळलं आहे तुम्हाला. आपण फटाक्याचा स्टॉल टाकतो दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी पण आपला फटाक्याचा स्टॉल असणार आहे. कुठं काय असणार आहे मी ते सांगेलच तुम्हाला. त्याच्या परमिशनची गडबड चालू आहे. बाकी आपली वैयक्तिक कामं चालू आहेत. अजून 2-3 फ्युचर प्लॅन आहेत आपले, त्याची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे ना फिरायला जातच आहे ना. आणि डेली व्लॉग म्हणल्यावर रोज काय काढू ते लय घाण मोठा प्रश्न पडतो. ते सकाळी उठलं ना की डोक्याला ताणच होतो, ह्याला आज काय काढायचं. काल जरा अति गडबड होती त्याच्यामुळे व्लॉग नाही शूट झाला. पण म्हणलं आज काढता येईल, आज काढता येईल, नाही काढलाच पाहिजे. कारण सीन असं डेली व्लॉग याचे दिवसाचं काय असेल ते असेल, बोर होईल, एंटरटेनमेंट होईल. आता ते आपल्या हातात नाही. डेली व्लॉग आहे, काय ना काय ते शूट झालंच पाहिजे. सो फ्रेश झालेलो आहे. वैताग आला आहे म्हणालेच, पण जावं लागेल. सकाळी गेलो एका ठिकाणी, छोटंसं काम होतं ते उरकलं, घरी येऊन फ्रेश झालो आणि आता परत निघालेलो आहे. परमिशनचं बघतो काय कसं काय आहे त्याचं. बाकी वैयक्तिक पण 2-3 काम आहेत ते पण उरकतो. काय नियोजन आहे आजचं तुम्हाला कळेलच. ब्लॉग कंटिन्यू करा. चिरागला फोन केला तर येतो तो. दोघेजण जातो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला निघूया. 11 वाजले. किती वेळ लागतोय काय प्रोसेस काय आहे ती पण दाखवतो तुम्हाला. चला, किती पाळायला लागतं स्टॉलच्या परमिशनसाठी. सोपं वाटतं लोकांना, लय पाळायला लागतं, लय पाळावतात. तुम्हाला दाखवतो. चला, जायच्या आधी झेरॉक्स काढू पहिल्या थांबा आणि मग जाऊ. सो गाईज चला, एक तर काम झालेलं आहे. आता दुसरं काम करू. आज दिवसभर कामच काम आहे. मजबूत ते साधी कामं नाही, मजबूत कामं. हे बघा यो कसं आहे माणूस. चला मंडळी, निघालेलं आहे धावपळीच्या आयुष्यात. पैसा कमवायचा म्हणल्यावर धावपळ करायला लागते, पाळापळ करायला लागते भाऊ. व्यापार काम आहे. समोर गर्दी पण मजबूत आहे. आणि सो गाईज वकिलाकडे आलेलं आहे. आपलं असंच आहे, वकिलाकडे येत राहतो. काहीच कामं उरकलेले आहेत. आता लय मोठा विषय म्हणजे आपण चाललेलो आहे चौकीत चाललोय भाऊ. ते पर्सनल कॉन्टॅक्ट जास्त हे नसतात करायचे, व्हायरल नसतात करायचे, नाही तर नजर लागते मग त्याला. त्याच्यामुळं चला चौकीत चाललोय. काय विषय तुम्हाला गेल्यावर कळेल. तो काही चौकीत आलेलो आहे. सो गाईज काम उरकलेले आहे आपले, निघालेलो आहे. चला घरी जाऊ, जरा भूक लागले, काही खाऊ पिऊ, मग परत जायचं आहे बाहेर. पुढे जातोय स्टेडियम. बॅक टू रुटीन. परत आवरलं, चेंज केलं, फ्रेश झालो आणि आता निघालेलो आहे. दिवसभर काम चालू आहेत, कंटिन्यू काम आहेत आपल्याला. आता एवढं 7-8 दिवस दिवाळी वस्तूपर्यंत म्हणा कंटिन्यू कामं चालू आहेत आपल्याला. चला कंटिन्यू कामं चालू आहेत. त्यामुळं व्लॉग आता असे येतील ना, बोर नाही म्हणता यायचं, पण नाही का कामातले व्लॉग येतील सगळे. ठीक आहे, काय हरकत नाही. यायला करायला लागते, पोटा पाण्याचा प्रश्न आहे शेवटी. कमाएंगा तो भी तो फिरेंगा. दिवाळी झाल्यानंतर मग मोठी ट्रिप आहे. कुठं जातोय काय बघत राहा. आता माहितीच आहे, ट्रिप मोठी प्लॅन केलेली आपण. गाड्या
मोठे प्लॅन केलेले आपण. मग एवढं सगळं उराकलं आपलं कमावलं की छापलं की तिकडं उडवायचं आपल्याला. त्यामुळे चालू आहे पोटा पाण्याचं शेवटी काय केलं तरी. आता कामं तेवढी उरकतो आणि काय काम आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा. काय काय ना रोज ब्लॉग येतो आपला, ते महत्वाचं आहे. तो भाई चला, लय लांब आलेलो आहे, लय लांब आलेलो आहे. अजून पण जायचंच आहे, पोहोचून जाईल थोड्या वेळात. सो गाईज रिच पेंटिंग काम ते करतो. काय नियोजन तुम्हाला सांगतो. 6 वाजलेले आहेत आणि काम उरकलेले आहेत. तशी नुसतीच गडबड चालू आहे दिवसभर. काय शामने बाजरावी नुसतेच गडबड चालू आहे दिवसभर, काम चालू आहेत बाबा. आता लय वैतागल्यागत झालंय. जरा घरी जाऊन जरा ब्रेकफास्ट करतो, जरा फ्रेश होतो म्हणजे बरं वाटेल. मग जरा करू काहीतरी नियोजन आपण. हेलो जी, पहुंच चुके हैं घर पे. बहुत कटारा आया है इसलिए घर पे जा रहा है. घरी जातो भाऊ, भूक लागली. बाहेरचं खायचं बंद केलं मी, पैसे संपले मग. आता मी काय केलं माहिती का, फिरायला पैसे वाचवायचे म्हणून बाहेरचं खायचं बंद करून टाकणार आहे. ओनली सेविंग्स आणि नुसतं फिरणं आणि सबस्क्रायबर वाढावं संघटना. तर चला जातो घरी, जरा पैसे वगैरे होतो मग नियोजन मांडू. कसं आहे घर भाऊ, शौकीन घर आहे आमचं. रांगोळी, फुलाची फेलाची रांगोळी, कसलं आहे विषय खोले घर. लय भाऊ काय म्हणतात, शौकीन माणसं आहे आम्ही. शौक बडी चीज आहे. 11 वाजलेले आहेत आणि निवांत बसून होतो. मला वाटतं आपण एक नवीन चॅलेंज चालू केलं पाहिजे. नो ट्रॅव्हल डेज नाही का. आता कसं 75 हार्ड डेज, तसं 75 नो ट्रॅव्हल डेज काहीतरी असंच. काय ते 75 घर कोंबडा. बेकार काम आहे, कामच तेवढेत, काय करावं. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. सो निवांत बसलेलो, म्हणलं आता ब्लॉग एडिटिंग करायला बसावं. झोपून म्हणजे ब्लॉग एडिटिंग करावं मग झोपावं. काय बोलतोय काय करा ना तिच्या आईला. ब्लॉग एडिट करावं आणि मग झोपावं. सकाळी उठून परत आहेच गडबड दुसरी ही. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. जी पहुंच चुके हैं घर पे. बहुत कटारा आया है इसलिए घर पे जा रहा है. क्या बोला तूने? बहुत कटारा आया है इसलिए घर पे जा रहा है. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप?